हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा रिझल्ट। तर रिझल्ट हा काल 17 जानेवारीला आलेला आहे। तर आपण रिझल्ट डिटेलमध्ये बघूया। तर बघा, इथं दिलेला आहे 9 मंथ पिरियड रिझल्ट, इथं दिला आहे 3 मंथ पिरियड रिझल्ट। तर हा रिझल्ट आहे डिसेंबर 2022 डिसेंबर 2023। तर बघा, हा सप्टेंबर टू डिसेंबर 3 महिन्याचा रिझल्ट आहे, हा पूर्ण 9 मंथचा रिझल्ट आहे। तर बघा, आपण बघणार आहोत सप्टेंबर टू डिसेंबर क्वार्टर टू क्वार्टर रिझल्ट बघणार आहोत। तर इथं काय दिलेलं आहे की रेव्हेन्यू इन्कम काय जनरेट झालेली आहे, कंपनीला इन्कम काय जनरेट झालेली आहे, टोटल इन्कम। तर मागच्या क्वार्टरला टोटल इन्कम होती 11,165 करोड आणि आता झालेली आहे 14,552 करोड। तर अशा प्रकारे इन्कम हे वाढलेली आहे। तर नेट प्रॉफिट फॉर द पिरियड, नेट प्रॉफिट आपण बघणार आहोत। तर बघा, नेट प्रॉफिट मागच्या क्वार्टरला 1280 होता, आता 1504 रुपये आहेत, करोड रुपये आहेत। तर आपण या प्रकारे आपण आता नेट प्रॉफिट अर्निंग आपण आता बघितलेलं आहे। तर 3 मंथ पिरियडमध्ये आपण फायनान्स इन्कम, एक्सचेंज गेन वगैरे सर्व, डिव्हिडंड फ्रॉम सबसाइडी कंपनीज वगैरे सर्व बघून आपण बघणार आहोत की सप्टेंबर क्वार्टरला 364 करोड आणि या क्वार्टरला 803.89 करोड असा प्रॉफिट झालेला आहे। तर कंपनीची ग्रोथ चांगली आहे। प्रॉफिट बिफोर टॅक्स बघा 5,216 करोड आणि या क्वार्टरला 8,505 करोड। अशा प्रकारे आपण हा ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेसचा रिझल्ट बघितलेला आहे। तर आज स्टॉकने खूप छान अशी मुवमेंट दिलेली आहे। तो स्टॉक हा 30% हा वाढलेला आहे। तर ज्यांच्याकडे लॉंग टर्मसाठी स्टॉक घेतलेले आहे त्यांनी होल्ड केला तरी चालेल, किंवा तुम्ही तुमच्या ॲनालिस्टला विचारू शकता आणि त्यामध्ये पोझिशन घेऊ शकता। तर अशा प्रकारचे स्टॉक मार्केटविषयी जर व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। थँक्यू।